गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने करेसिया सोलर सिस्टीम शॉपमधील चोरीचा गुन्हा अवघ्या 48 तासांत उघड करत एका आरोपीसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीतील 1,91,925 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सतीश रामेश्वर करेसिया वय 45 राहा विलासनगर अमरावती यांनी 3 मे 2026 रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी सांगितले की 2 मे रोजी रात्री 8 वाजता त्यांनी आपले करेसिया सोलर सिस्टीम हे दुकान बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी दुकानाच्या आतील शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला होता. तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून काउंटरमधून 5 मोबाईल फोन, 80,000 रुपये रोख रक्कम आणि 6 डीसी वायर बंडल असा एकूण 2,90,000 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात अपक्र 495/26 अंतर्गत कलम 331(4), 305 भान्यासंगन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी डीबी पथकाला तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, संशयितांची माहिती गोळा केली आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान उमेश शिवलिंगदास भोसले वय 22 राहा पारधीबेडा राजुरा व त्याच परिसरातील एका विधी संघर्षित बालकाचा सहभाग उघड झाला. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील 6 मोबाईल फोन किंमत 75,000 रुपये आणि 3 डीसी वायर बंडल किंमत 1,16,925 रुपये असा एकूण 1,91,925 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने केवळ 48 तासांत यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश श्रीवास करीत आहेत.